मिलिंदनगर समाज मंदिराचे दिमाखदार उद्घाटन, मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न। बातमी सुनील रासकर, संपादक क्रांतिसूर्य न्यूज सातारा, प्रतिनिधी क्रांतिसूर्य न्यूज सातारा। मिरजे तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील मिलिंदनगर परिसरातील समाज मंदिराचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मकरंद आबा पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्य यांचे ज्येष्ठ बंधू मिलिंद दादा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले। या प्रसंगी सातारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य उदय दादा कबुले, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, प्रल्हाद येवले, रावसाहेब, अजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमात बोलताना उदय दादा कबुले यांनी समाज मंदिर हे सामाजिक एकोप्याचे केंद्र असून येथून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांना चालना मिळेल असे मत व्यक्त केले। तसेच स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन उभारलेली ही वास्तू समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले। उद्घाटन सोहळ्यास स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थानं आज 136 ते 140 कोटी जनतेमध्ये एकच महामानव होऊन गेला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। की आता माझ्या आधी ज्या ज्या व्यक्तींनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये सांगितलं की आपण संविधानावर त्या ठिकाणी हा देश चालतो आणि ह्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं प्रत्येक घटकातील, समाजातील, जाती धर्मातील लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम कुणी केलं असेल तर ते संविधानाच्या मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। आणि त्यांनी आदर्श कुणाचा घेतला तर खऱ्या अर्थानं अनेक खंड गेले असतील, अनेक वर्ष गेले असतील की तो एक राजा म्हणून होऊन गेला, राजे सिद्धार्थ म्हणून, की जे जगात सर्वात श्रीमंत म्हणून व्यक्ती कोणाकडे पाहिलं जायचं तर राजे सिद्धार्थ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं। त्या राजे सिद्धार्थांना खऱ्या अर्थानं जनतेला काय द्यायचं, शांततेचा पैगाम द्यायचा, तर एकच उदाहरण त्यांनी पाहिलं। मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे एक अंत्ययात्रा चालली होती, त्या अंत्ययात्रेचं त्यांनी पाहणी केली, म्हणजे ती अंत्ययात्रा पाहिली आणि ती अंत्ययात्रा पाहिल्यानंतर त्यांच्या मनावर खऱ्या अर्थाने बिंबलं की आपण राजा आहे, आपण महालात राहतो, परंतु आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून शांततेचा पैगाम घेऊन ही थोर व्यक्ती राजे सिद्धार्थ म्हणून नाव बाजूला ठेवून गौतम बुद्ध या नावाने बाहेर पडले आणि शांततेचा पैगाम घेऊन खऱ्या अर्थानं जगाला संदेश देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं। मी एकच सांगेल की प्रत्येक जाती धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची देवधर्म किंवा श्रद्धेच्या ठिकाणी आपण देवाला जातो, परंतु जगात एकमेव देव असेल तर गौतम बुद्ध असतील, हे खऱ्या अर्थानं सांगावं लागेल। का तर कुठलाही जगात देश नाही की अशा ठिकाणी गौतम बुद्धचा विचार पेरला नाही आणि विचार त्यांच्या आचरणात आणले नाहीत। अशा पद्धतीचं असणारं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाचं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे अनुयायी म्हणून खऱ्या अर्थानं दीक्षा घेतली आणि त्या माध्यमातून आपलं काम चालू केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान दिलं आणि त्या संविधानाने खऱ्या अर्थानं आपल्याला जगायला शिकवलं। आणि त्यांचे नेहमीच वाक्य, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। पण आजच्या काळामध्ये बनकर सर त्याचा वेगळ्या अर्थाने लोक अर्थ काढायला लागलेत असं म्हणायला काही हरकत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच फार वेगळे होते। ते असा विचारवंत माणूस होणे नाही आणि पुढच्या काही कित्येक दशक नाही, हजारो वर्ष होणारही नाही, अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होऊन गेलं। अशा या थोर व्यक्तीची जयंती साजरी करत असताना मी एक सांगेल की 14 एप्रिलला जयंती चालू होते आणि बुद्ध पौर्णिमेला जयंतीचा समारोप होतो। अशा पद्धतीचं मला वाटते जवळपास 15-16 दिवस
किंबहुना 15 दिवस जयंती देशभरात आपल्या साजरी नाही तर जगभरात सुद्धा साजरी होत असेल. अशा या थोर व्यक्तीच्या जयंतीच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र येत असताना खऱ्या अर्थानं आपल्या आपण सगळ्यांसाठी परमेश्वरच म्हणायचं. आपल्या परमेश्वराला त्या ठिकाणी जयंतीच्या माध्यमातून अभिवादन करत असतो आणि वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांचे विचार आचार समाजापर्यंत पोचले पाहिजेत अशा पद्धतीचं काम या ठिकाणी करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त बोलत असताना अजय नानांनी सांगितलं, सरांनी सांगितलं, दत्तांनी सुद्धा सांगितलं की जिल्ह्यामध्ये एक आदर्श जयंती म्हणून पाहिली जाते तर मिरजे गावाकडे पाहिलं जातं. मी अभिमानाने सांगेन की मिरजे गावमध्ये खऱ्या अर्थानं मिलिंद नगर हे जयंती साजरी करायला नक्कीच जिल्ह्यामध्ये नंबर लागेल. फार आदर्शवत म्हणून मिलिंद नगरचं नाव घेतलं जातं. मी आजही सांगतो, कालही सांगत होतो आणि भविष्यातही तेच सांगेल. मी कधीच बनकर सर ह्या एरियाला वस्ती म्हणून माझ्या तोंडात शब्द आला नाही. वस्ती हा शब्द माझ्या दृष्टीने चुकीचा आहे. मिलिंद नगरच ह्या भागाचं नाव असेल आणि हेच नाव अजरामर आपल्याला ठेवायचं आहे. तुमचे संस्कार चांगले, तुम्ही लोक सगळे अतिशय सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारी मंडळी आहात आणि खऱ्या अर्थानं इथले आमचे सर्व अनुयायी सुसंस्कृत आहेत, तरुण वर्ग सुसंस्कृत आहे आणि त्यांना दिशा देणारे सुद्धा मग रमेश अप्पा असतील, सुनीलराव असतील, समित असेल, शेखरराव असतील, प्रकाशराव असतील, ही मंडळी अतिशय स्तुत्य मंडळी आहेत. आपल्या लोकांना आपल्या दिशा देण्याचं, चांगली दिशा देण्याचं काम, घडवण्याचं काम करतात. म्हणून मी तुमचं सर्वांचं आजच्या जयंतीच्या निमित्तानं भरभरून कौतुक करतो, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माता भगिनी तर आमच्या, मला वाटतंय सांगायला नको, दादा या ठिकाणी माता भगिनींनी म्हणजे माझ्यासारखे कार्यकर्ते बनकर सर प्रचंड प्रेम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मी ह्या गावशी जोडलेला, मी राजकारणात जरी नंतर आलो तरी ह्या गावाशी नातं माझं 30 वर्षापासूनचं नातं आहे. म्हणजे मी जेव्हा नोकरीला होतो तेव्हापासून ह्या गावाशी कनेक्टिंग आहे. म्हणजे 94 पासून मी ह्या गावाशी जोडलेला आहे. अशा ह्या छोट्याशा मिरजे गावामध्ये फार अभिमानाने राहणारं गाव, फार अभिमानाने राहणारे आमचं मिलिंद नगर. अशा या ठिकाणी कार्यक्रमाला येत असताना सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होतोय. मला वाटतंय मागच्या काही काळामध्ये तुमचे मिरजे ग्रामस्थ आज ग्रामपंचायत बॉडीच्या माध्यमातून ज्या माध्यमातून तुम्ही मकरंदाबांकडे कामं मागितली, मिलिंद दादांकडे कामं मागितली, ती कामं सुनीलराव तुमची सर्व मार्गी लागत गेलीत आणि मला वाटतं आज मिलिंद नगरमध्ये सुसज्ज असे रस्ते, बंदिस्त ड्रेनेज, आज 2-2 सभागृह त्या ठिकाणी. मध्यंतरी एक कार्यक्रम फार मोठा झाला की गौतम बुद्धांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना या ठिकाणी केली गेली. त्या कार्यक्रमाचा योग सुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येण्याचा संधी मिळाली होती. काही अडचणी होत्या, त्या अडचणी सांगायच्या नसतात, सुनीलराव सांगितल्यानं आपण उपकार केले असं ते दिसतं. त्यामुळं मी मागेही सांगितलं होतं जे जन्म घेतल्यानंतर मृत्यूपर्यंत मधला काळ जो बनकर सर असतो तो तुम्ही तुमच्यासाठी जगायचाच नसतो. तुमच्यासाठी जगाय तुम्हाला 7 दिवसाचं काम केलं की तुम्ही 31 दिवस खाऊ शकता, परंतु इतरांसाठी जगायचं असतं आणि ते काम माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या नशिबी येत आहे. म्हणून मी त्याचा अभिमान बाळगून खऱ्या अर्थाने सेवा म्हणून करत असतो. परंतु मी एक मिलिंद नगरच्या आमच्या सर्व अनुयायांना शब्द या ठिकाणी देतो, तुम्ही जो उदयदादांवर, मकरंदाबांवर, मिलिंद दादांवर, अजय नानांवर जो विश्वास संपादन टाकलेला आहे, तो तुम्ही विश्वास टाकलेला आहे, त्या विश्वासाला कधी मिलिंद नगरच्या नागरिकांना तडा जाऊन देणार नाही. ज्या ज्या अडचणी तुमच्या असतील त्या तुमच्या अडचणी नसून त्या अडचणी आमच्या स्वतःच्या असतील, हा शब्द या निमित्तानं देतो. आणि मला वाटतं आता रमेश अप्पांनी, सुनीलराव यांनी सांगितलं की आता खरं तर त्यांनी सांगायच्या आधी मीच त्या ठिकाणी चौथऱ्यावर हार घालताना मी सुनीलला बोलून घेतलं, म्हणजे बंदिस्त का केलं नाही, तर म्हणजे आम्ही तुमच्याकडे येणार आहे, म्हणजे यायची काय करायची, तुम्ही सांगायचंय फक्त. म्हणजे अटॅचमेंट केलं तर हे धम्म आपलं चांगलं सुसज्ज, आजही सुसज्ज आहे, परंतु आपल्या सगळ्या लोकांना या ठिकाणी चांगला उपक्रम, चांगला कार्यक्रम करता येईल अशा पद्धतीचं अटॅचमेंट करून काम करण्याचं येणाऱ्या काळामध्ये करू. तुमची
सगळ्यात महत्वाचं इतर ठिकाणी जागा नसती, परंतु आपल्या मिलिंद नगरमध्ये जागा उपलब्ध 100% असते. त्याच्यामुळे काय काळजी करू नका. येणाऱ्या काळामध्ये जे काय मला वाटतं शेखरने आवर्जून सांगितलं की ग्रंथालय काढायचे, वाचनालय काढायचं. शेखर अतिशय चांगल्या विचारांनी चांगल्या मनाने तुम्ही जे आपल्या पुढली पिढी घडणार आहे त्या पिढीसाठी वाचनालय ग्रंथालय काढण्याचा निर्णय घेताय, त्यासाठी 100% नाही 1000% तुमच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहे. त्यातही आपली पिढी घडली पाहिजे. आपणच घडवणार तर कोण दुसरं घडवणार आहे, म्हणून त्यांना दिशा देण्याचं काम आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. आजच मला वाटतंय ताई मग अशी भाषण करत होती, तिचं अर्धवटच भाषण झालं, परंतु आजच 12वीच्या परीक्षेचा निकाल लागला आणि त्या ठिकाणी राज्यामध्ये डंका कुणी पिटला तर आमच्या भगिनींनी पिटला. सगळ्यात प्रथम क्रमांक एका महिलेनेच एका भगिनीनेच काढला आणि हे सातत्य मला वाटतं गेल्या कित्येक वर्षापासून 12वीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याचं काम एक भगिनी करते आणि हेच काम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तुम्हाला पुढे होऊन करायचं आहे. खऱ्या अर्थानं देशाचं नेतृत्व करण्याची संधी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या व्यक्तींकडे येणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. आपण एकच डोक्यात ठेवायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण आचरणात आणायचे आता सगळ्यांनी, आणि त्यांचे विचार तळागाळात शेवटच्या घटकापर्यंत शेंड्यावल्या व्यक्तीपासून तळातल्या घटकापर्यंत हे विचार पोहोचवायचे. त्यांचे विचार त्यांनी संविधानात काय मार्गदर्शन केले, संविधान लिहिताना त्यांना किती दिवस लागले ह्याची कल्पना सगळ्यांना आहे, परंतु ते संविधान टिकवण्याचं काम आणि चालवण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आजपर्यंत जोपासत आलं. हेच हे मला वाटतं 76 वर्ष झाली या गोष्टीला, आणि पुढच्या अनेक वर्ष म्हणण्यापेक्षा म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दिवंगत अजितदादा पवार यांनी सुरुवात केल्यानंतर सगळे बाकीचे बोलायला लागले. अजितदादांचं एकच वाक्य होतं, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान जिवंत आहे. हे प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे, परंतु त्यांचे विचार आपण घालवलेले नाही तर घालून देणार नाही. त्यांच्या विचारावर चालणारे आपले मकरंद नाव आहेत. मग आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत, म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे आता अजयनानांनी सांगितलं त्या पद्धतीने मी मकरंदाबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे नेहमी प्रत्येक निवडणुकीच्या माध्यमातून रमेश अप्पा खंबीरपणे उभे असतात, आणि त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा तुमच्या पाठीशी खंबीरपणे तुमच्यातला एक घटक म्हणून अनुयायी म्हणून मी तुमचा सेवक म्हणून नेहमी तुमच्या पाठीशी राहील हा शब्द आजच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. पुनश्च एकदा डॉक्टर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्तानं आज जो दिवसभर आपण मिलिंद नगरच्या सर्व रहिवाशांनी ते वेगवेगळे उपक्रम घेतले, कार्यक्रम घेतले, त्या जयंतीच्या माध्यमातून सर्व अनुयायांना सर्व नागरिकांना मनपूर्वक अशा हार्दिक जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. या ठिकाणी संयोजकांनी आम्हाला बोलवलं. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.